हा सर, तुषार सरांच्या ऑफिस मधून बोलतोय. हा बोला. आपण तुषार सरांसोबत कॉलवरती बोलण्यासाठी गुगल फॉर्म भरला होता. हा भरला होता मी. सर आता अवेलेबल आहेत, आपलं कॉल जोडून देतो. हो हो चालेल. होल्ड कर. हॅलो. हा हॅलो सर, गुड इव्हनिंग. हा गुड इव्हनिंग, बोला. सर बरेचसे डाऊट होते ट्रेड माझे, म्हणजे मी लिहून ठेवले. तर विचारा बरेचसे सुटायचे आणि एन पॅटर्न बद्दल पण डाऊट होते. विचारा विचारा. एन पॅटर्न मध्ये सर एंट्री आपण 50च्या वरतीच घ्यायची ना, 50 क्रॉसिंगला. ते तुम्हाला ड्रॉ करून दिलेत बघा, 4 प्रकारचे एन पॅटर्न. हो हो. त्यातला कुठलाही चालेल. बरं. आणि पॅरलल लाईन्सचं एक मला सर परत थोडंसं सांगता का? मला म्हणजे त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, पॅरलल लाईन्स होत आहेत का कसं, म्हणजे एकदम चिकटून चिकटून चालले तर पॅरलल म्हणायच्या का, अंतर असेल थोडंसं आणि सारख्या सारख्या चालत त्यासाठी? त्या नोट्स मध्ये तुम्हाला त्याचे हे करून दिलेलं आहे बघा, काय म्हणतात त्याला आपलं, त्याचे पॅटर्न दिलेले आहेत तुम्हाला. त्याचे हे पॅरलल लाईन्स. टेलिग्रामच्या ग्रुपला आपल्या त्याचे ते सॅम्पल स्क्रीनशॉट दिलेले आहेत, पीडीएफ आहे त्याची. बरं. त्याच्यात भेटून जातील, किंवा मी तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करतो. बरं चालेल सर. हो. अजून आता ट्रेड होते सर थोडेसे, बरेचसे म्हणजे लिहून ठेवलेत मी. हा विचारा ना. 24 तारखेचा आहे सर, सिल्वरचा 2:15 वाजताचा ट्रेड. 24 तारखेचा सिल्वरचा सेलचा. हा. चार्ट ओपन करतो मी पण. तो ट्रेड होता का नाही? ट्रिपल क्रॉस विथ डायव्हर्जन होता. मग होता ना, ते मला, होता ना. एन पॅटर्नचा ओटीसीचा सेल होता. हा 2:15च्या जवळपास होता. मी व्हिडिओ टाकलाय ना आजच. अच्छा, नाही बघितला नाही सर अजून. होता होता. 24 लाच सर क्रूडचा होता, 12:30चा ट्रेड सेलचा. ट्रिपल दुपारी क्रॉस का? विथ ओटीसी. इंडियन मार्केटचं चार्ट लावायला लागेल मला समजा. 24 तारखेचा किती वाजताचा? 12:30च्या जवळपास आहे सर, 12:30चा. एकच मिनिट. 24 तारखेचा क्रूड ऑइल 12:30चा टायमिंग. हा. एकच मिनिट. 24 तासाचा क्रूड ऑइल 12:30चा टायमिंग होता ना सेलचा. सगळ्यात हायएस्ट व्हॉल्यूम झाला होता ना ज्या कॅन्डलला क्रिएट, त्या कॅन्डलला सेलचा ट्रेड आला होता. आता ट्रेनिंग हा. मध्ये दाखवलं होतं मी, आता मागच्या आठवड्यात झालेले. 12:30चा सेल. हायएस्ट व्हॉल्यूमचा 12:39च्या कॅन्डलला सेल आहे बघा. हा हा. तो 12:35. त्याचा एक्झिट आला होता, तो आला होता 3च्या कॅन्डलला. आणि त्याच्यानंतरचा परत पुढचा जो सेल आला होता, तो आला होता 5 वाजताच्या कॅन्डलला. आणि 5 वाजताच्या कॅन्डलला जो सेल आला होता, त्याचा एक्झिट आला होता 8:45च्या कॅन्डलला, 24 जूनला. 4:15च्या जवळपास एक ट्रेड होता सर सेलचा, एक्सटेंडेड एन 15 मिनिट मध्ये. 4:15ला घेतला असेल तरी ठीक, आणि 4:15ला जर नसेल घेतला तर 4:45ला घ्यायचाच घ्यायचा. अच्छा. 5 वाजता. 4:15ला जर नाही घेतला तर 5 वाजता घ्यायचा होता. आता सर हे ट्रेड म्हणजे एंट्री समजत नाही, काय होतं ते ट्रेड निघून जातात कधी कधी, एंट्री करायची का नाही ते कन्फ्युजन होतं. आणि मोठ्या टाइम फ्रेमवरती, आता कालच, आता ते माझं चार्ट ओपन होईल ना, काल दुपारी 12:30च्या जवळपास ट्रेड घेतलेला आम्ही 11:45ला सिल्वर मध्ये. हा. 15 मिनिट मध्ये येन दाखवत होता थांबा मोठा. एकच मिनिट, थांबा चेक करतो. कालचे सिल्वर ना? हा कालचा सर. एकच मिनिट चेक करतो. सिल्वरला आत्ता एक बाय चालू आहे, दिसतोय का? नाही सर, माझं ते नेट स्लो झाले, चार्ट ओपन सिल्वरला होत नाही. आत्ता बाय चालू आहे, 2,500 पॉईंटचा प्रॉफिट आहे जवळपास ट्रेड मध्ये. ते माझं चार्ट गेला सर, आता मी तेच ओपन करून म्हटलं बघावं, पण ते गेला. काल बीटीसी होता साहेब तो. नाही, 15 मिनिट मध्ये येन होता ना सर त्याला. पण तो छोटा टार्गेट देऊन गेला, म्हणजे छोटा टार्गेट म्हणजे 2,22,000 साधारणपणे खाली आला होता. 2,1200-1300 पॉईंट खाली आला होता. नंतर मग त्याच्या ट्रेलिंग स्टॉपला सोडायला होता. छोटा ट्रेड होता तो, बीटीसी असल्यामुळे. तो एक्झिट केला आम्ही, कॉस्ट टू कॉस्टच घेतला. पहिले 20 पिप्स आलेलं, म्हणजे इंटरनॅशनलला केला. 700 पॉईंट झाले इंडियन मार्केटचे. हा, मग ते $10च्या वर गेलं, मग नंतर कॉस्ट टू कॉस्ट हिट झाला तो स्टॉप लॉस. हो हो हो. आणि संध्याकाळी परत आम्ही एक केलेला 29 कालचाच, 100 मध्ये येन झालेला. हा किती होता, 8:15 वाजता. पण त्याच्यामध्ये एसएल हिट झाला सर. बीटीसी असल्यामुळे छोटी मुवमेंट येणार आहे त्याच्यात, फार जास्त एक्सपेक्टेशन नाही ठेवायचं. मग आम्ही नॉर्मली आत्ताचा जो ट्रेड चालू आहे ना, आत्ताचा हा ओटीसीचा ट्रेड आहे बघा, 2,500 पॉईंटचा आत्ता सध्या प्रॉफिट चालू आहे ट्रेडला.
अच्छा. हम्म. अजून सर थांबा, थोडेसे डाऊट्स आहेत मला, बघू त्या तुम्ही बुक्स मध्ये बरेच लिहून ठेवलेत. हम्म. हा सर, एटीपी आता इंटरनॅशनल मध्ये करत असेल तर एटीपी बघायचाच की 100 EMA चालतो त्यासाठी? नाही त्याच्यात नाही, इंडियन मार्केटमध्ये बघायची एटीपीची लाईन. 100 EMA वरतीच घ्यायचा इंटरनॅशनलला, बरोबर ना? हो, आणि एटीपीची लाईन इंडियन मार्केटला बघायची. हा. मग आपलं तसं इंटरनॅशनलला करत असेल तर इंडियन बघण्याची म्हणजे हेच नाही, एटीपी आणि सुपर ट्रेंड पण इंटरनॅशनलचाच बघायचा मग, बरोबर ना? इंडियन मार्केट बघायचं ना, इंडियन मार्केट बघायचंच आहे. इंडियन मार्केट बघायचं नाही असं सांगितलेलंच नाहीये. पण एटीपी म्हणजे आपल्याला मग आता इंटरनॅशनल मध्ये एस त्याच्यात असेल येत आणि नाही येत ना लाईन, म्हणून तिथे इंडियन मार्केटला लावली ना. आताचा सिल्वरचा बाय बघा 3000 पॉईंट झाला. सिल्वरचा, हा. नाही, एटीपी मुळे मला कन्फ्युजन झालं सर, कारण आपण इंडियन मध्ये करत असेल तर एटीपी बघायचा, पण इंटरनॅशनलला करत असेल वेळ तर मग कुठेही करा, एटीपीची लाईन बघायलाच लागणार. बर, ठीक आहे सर. आणि सर, हा 17 तारखेचा 17 तारखेचा हा सिल्वर मध्ये, 17 तारखेचं काय? सिल्वर मध्ये 6:45ची एंट्री, एन पॅटर्न आहे, पण एंट्री कुठे आहे ते समजलं नाही सर. 17 तारखेचा बीटीसी येतो, त्या फार मोठी मुवमेंट नाही त्याच्यात आली. एक बाय आला होता, थांबा एक मिनिट सांगतो. आपल्या पिंक लाईनच्या वरती गेला ना, त्या पॉइंटला बाय होता त्याचा. म्हणजे टाइम सांगतो तुम्हाला एक्झॅक्ट, 7च्या कॅन्डलला 2-3 कॅन्डल मुवमेंट दिली त्यांनी, नंतर मग त्याच्या ट्रेलिंग स्टॉपला सोडाला. एंट्री 7ला. हा, बीटीसी असल्यामुळे त्याच्यात फार मुवमेंट नाही येणार. हा, हा, 22 तारखेचा ट्रेड होता सर सिल्वर मध्ये, ट्रिपल 22 क्रॉस तारखेचा सिल्वर. ओटीसी दाखवतोय, तर ते फक्त कन्फर्म करायचं बरोबर होता का नाही? एकच मिनिट चेक करतो. सिल्वरचा चालू ट्रेड 3,500 पॉईंटचा प्रॉफिट आहे. हा सर, आता ते बघितलंच नाही मी. असे चांगले चांगले ट्रेड सोडता तुम्ही लोकांनी, तर मग तेच तर सर, म्हणजे बीटीसी असेल त्या दिवशी बसता उगाच खेळत. हा, BTC ला मला 9च्या वाटतं कॅन्डलला trade सेल आहे, करून 9च्या कॅन्डलला. आणि सकाळचा एक बाय आला होता, तो आला होता 11च्या कॅन्डलला. हा, 11:15च्या जवळपास हा ट्रिपल क्रॉस विथ ओटीसी. हा, 11च्या आसपास ट्रेड आला होता तो. 11:05, 11:05च्या आसपास. मग सर, आता सिस्टम मध्ये एसएल ठेवायचा का नाही? कारण तो एसएल हिट करून जातोय. मग आम्ही काय करतो, 30-30 पिप्स दोन्ही बाजूला एसएल आणि टार्गेट, प्रायमरी टार्गेट सेट करून ठेवतो. पण कसं आहे, सपोज जर एसएल नाही ठेवला आणि उलटा फिरला तर सगळा प्रॉफिट साफ होऊन जातो, कारण तिथं आपण पटकन डिसिजन घेऊ शकत नाही. हा, जर ठेवला तर कधी कधी उडू शकतो, पण जरी उडला तर तो प्रॉफिट मध्ये उडतो ना, कारण तो ट्रेलिंग स्टॉप लॉस असतो. नाही, पहिल्यांदाच आमचं ट्रेल करायच्या आधीच उडतोय बऱ्याच वेळा. 2 ट्रेड मध्ये लागले माझे. एक मध्ये बरोबर आहे. आम्ही रोड मध्ये केलं तर बरोबर झालं प्रॉफिट. आपल्याला आहे ना काय करायचंय माहिती का, प्रायमरी टार्गेट जेव्हा तो अचीव्ह करतो हा आणि तिथं जेव्हा आपण एक लॉट एक्झिट करतो, हा आणि त्या फर्स्ट लॉट मध्ये जो मिळालेला प्रॉफिट आहे, सेकंड लॉटला जर बाईंग रेटचा स्टॉप लॉस नाही ठेवला आपण, आणि समजा सिल्वर आहे, सिल्वर मध्ये पहिल्या लॉटला तुम्हाला 200 पॉईंटचा प्रॉफिट मिळाला, दुसऱ्या लॉटला 200 पॉईंटचा स्टॉप लॉस उडाला, तर ट्रेड करण्यात काय अर्थच राहिला नाही ना. हो, मग पहिल्या लॉट मध्ये जो प्रॉफिट झाला आपल्याला त्याला पण सिक्युअर करायचंय. आपण ते प्रॉब्लेम काय होतोय सर, आमचं प्रायमरी टार्गेट यायच्या आधीच एसएल उडतोय, असं होते. पण ते आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे बीटीसी मध्ये मग ट्रेड अवॉइडच तुम्ही जे करतो. आता मला ट्रेड जे सांगितले नाही, सगळे बीटीसीचे ट्रेड आहेत आणि हे सगळे किरकोळ प्रॉफिट देणारे होते. म्हणजे साधारण एक 20 पिप्स घेऊन बाहेर निघायला तसं पाहिजे. नाही की कधी कधी मोठा पण देऊ शकतो, त्याच्यासाठी ते सिस्टम आपण लावली ना, हा की सेकंड लॉटला ट्रेलिंग स्टॉप लॉस का लावायचा. तर कारण तेच आहे की जरी मुवमेंट आली तर ती सुटली नाही पाहिजे, हा, आणि नाही आली तर लॉस पण नाही झाला पाहिजे. त्याच्या हिशोबाने तर बनवले ना सिस्टम आपण. बरोबर सर. अजून काय आणि डाऊट? आहे सर, आहे. एसएल आता प्रायमरी आपलं 30-35 पिप्सचं टार्गेट आहे, तर मग तेवढंच एसएल ठेवायचं का सर, 1:1? हे बघा, सुपर ट्रेंडच्या लाईनचा स्टॉप लॉस आहे, पण ठीक मग आहे. तो मोठा होतो सर प्रायमरी टार्गेट पेक्षा बऱ्याच वेळा. पण म्हणजे मग रॅली पण मोठी पकडून देतो ना. अच्छा, मग बीटीसी टोटली म्हणजे जवळपास अवॉइडच केलेलं चालेल. आणि मी तुम्हाला, तुमची कुठली बॅच होती मागच्या महिन्यात सर, मे मध्ये. मग मी 7 प्रकारचे जे ट्रेड सांगितलेत, नेवर मिस ट्रेड, हा
ते मारा फक्त. चालेल सर, चालेल. ठीक आहे, फक्त ते ट्रेड मारा, बाकी सगळे सोडून द्या. हा, तुम्ही आहे सर, लिहून दिलेलं आहे माझ्याकडे. हा, फक्त ते ट्रेड मारा. काय डाऊट आले तर मला विचारून घ्या. हो सर, चालेल चालेल. मी ठीक आहे. आता बरेच दिवस झालं फोन केलेला, म्हणजे ते फॉर्म भरून दिलेला. मागच्या मागच्या आठवड्याची बॅच क्लास चालू हे होती ना, होता. त्यामुळे मला नाही झालं हा. कॉल लावायला. आणि शनिवार रविवार मी नव्हतो, शुक्रवार शनिवार मी नव्हतो, इथं बाहेर होतो जरा. हो हो हो, आज ठीक लावून आहे. घेतलं. मग अजून सर 1 महिना डेमो मध्येच करतो. हो हो हो. आणि मी रिअल केलेलं, पण 2 लॉस झाले, मग सोडून दिलं. म्हटलं नको अजून नाही नाही, अजून मग 1च महिना झालाय, तुमची प्रॅक्टिस पण नाही झाली अजून. लगेच नका डेमो ऍक्च्युअलला जाऊ. आधी डेमोवर काम करा, कॉन्फिडन्स आला की मग ऍक्च्युअलला जा. मार्केटचा पळून नाही जाणार. आणि हो हो. सगळे ट्रेड पकडा. आता आता जसं सिल्वरचा बाय सोडला तुम्ही, हा लक्ष नाही म्हणून, वेळ नाही म्हणून, असं नाही झालं हा, पाहिजे. हे सगळे ट्रेड आपल्या नजरेखालनं गेले पाहिजेत, जोपर्यंत आपण प्रॅक्टिस चालू आहे तोपर्यंत. ठीक आहे सर, चालेल. अजून काय डाऊट? क्रॉसिंग, हा सर, 50 क्रॉसिंगला कोणत्या एका लाईनचं क्रॉसिंग चालतं का? चालतं, एक लाईन झाली तरी चालतं. ठीक आहे सर, थांबा 1 मिनिट सर, हा विचारतो अजून. सर, एक मेन डाऊट म्हणजे आता ट्रिपल क्रॉसिंग विथ आपली एंट्री 30 स्टॉकेस्टिकलाच घ्यायची ना, 100चं नाही झालं तरी नाही, चालेल ना? तसं नाहीये, तसं नाहीये. सगळ्या गोष्टी एक एक करत मॅच झाल्या हा, की ट्रेड घ्यायचा असतो. ट्रिपल क्रॉसचे जे सिनारिओ तुम्ही लिहून दिले हा त्याप्रमाणे. हा हा हा. ते एक्स्ट्रा कन्फर्मेशन मध्ये कधी कधी जरा डाऊट येतात, ते डायव्हर्जनचे आणि आयटीसी ओटीसी मध्ये कन्फ्युजन होतं. कारण ते आयटीसी ओटीसी होण्याच्या वेळेस कसं सपोर्ट किंवा रेजिस्टन्स घेतो कधी कधी तिथे आणि तिकडनंच फिरतो. ते ड्रॉ करून दिलेलं आहे ना त्या सिच्युएशन, म्हणून ते स्पेसिफिक तुम्हाला सगळं ड्रॉ करून दिलेलं आहे की काय डाऊट नाही व्हायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो सगळ्यांना की काय डाऊट आला ना तर त्या नोट्स वरती एक नजर मारा, काय डाऊट राहणारच नाही शिल्लक. नाही, हे नोट्स बघतो सर, डेली वाचतो, पण ते कधी कधी आता तिथं रेजिस्टन्स घेऊन परत फिरतो. आता सकाळी तो सिल्वर ओटीसी होण्याच्या जवळ गेला, तिथं रेजिस्टन्स घेतला, एखादी कॅन्डल करतो आणि परत फिरतो. आजचा नाही, कालचं मला वाटतं. आज कुठं फिरला? आज नाही, कालच्यात मला वाटतं ओटीसी काल पण नाही लागले ओटीसी, तो कालचं साईड होतं मार्केट अख्खं. चार्टच ओपन होईना सर, 1 मिनिट. नाही, आज मला वाटतं क्रूड मध्ये झालेला बहुतेक ओटीसी सकाळी. नाही, पण तो तिथनं फिरलाय ना, तिथं तो एक्झिटचा ट्रेड होता, तिथं तो एंट्री नव्हती त्यामुळे कन्फ्युजनचं काय काम नाहीये. त्याच्यामध्ये एंट्री अलीकडे झाली होती आणि जिकडे तो तिथं टच करून फिरला ना, तिकडे त्या ट्रेड मध्ये ट्रेलिंग स्टॉप लॉस उडालेला आहे. मग ट्रेलिंग स्टॉप लॉस जरी उडाला तरी आपण प्रॉफिट मध्येच आहे ना. एंट्री मध्ये काही कन्फ्युजन नाहीये या ट्रेडला. ठीक आहे सर, आता मग करतो, याच्यावरतीच प्रॅक्टिस करतो. करा चालेल. हो हो, ठीक आहे सर, थँक्यू फॉर कॉलिंग. हा, तो सिल्वरचा ट्रेड बघा गेला 3400 3,500 पॉईंट जवळपास वरती. हो हो, बघतो सर, ते वेळेमुळे होतं थोडंसं. हो, चालेल ठीक आहे. थँक्यू सर. हो, ठीक आहे.